हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, जय भीम. आणि जीवन एकदा मिळते, मन मारून नाही तर मन भरून जगा. तर आपली लाईफ आहे, आपल्या मनाप्रमाणे जगा. आज पहा, आज 9 वाजले, आज माझे एकही काम नाही झाले. अंघोळसुद्धा व्हायचीच आहे. आणि फक्त आता मी डाळ ढेमसे बनवले आहे. आता फक्त पोळ्या बनवायच्या आहे. पोळ्या बनवल्या का फटाफट, कारण टाईम होऊन जाते. दरवेळेस मला आज म्हणजे कसा टाईम झाला, आज मला टाईम होत नव्हता. तर आज म्हणजे मेन माझं कारण काय आहे ते, आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि नंतर सांगते मी. चला, आता मी अगोदर पोळ्या बनवते. तर नाही, तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देऊनच देते. तर मी आज का खुश आहे, तर पहा, आज मला फेसबुक मॉनिटायझेशन सेटअप मिळालं. तर म्हणून आज मी खरंच खुश आहे. 1 वर्ष, 1-1.5 वर्षापासून मी फेसबुकवर मेहनत करत आहे, रील बनवत आहे, व्हिडिओ बनवत आहे. तर सगळे मला हसत होते. माझ्या परिवारातले सुद्धा मला हसत होते, की काय हे करते, काय फेसबुकवर नाचते. ते सगळे लोक मला हसत होते. आणि पहा, माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालं. बघा, मेहनत सफल होते. आपण सतत मेहनत करत राहा, मेहनतीचं फळ जरूर मिळते. उशिरा का होईना, पण तरी आपली मेहनतचं फळ आपल्याला मिळते. म्हणून कोणत्याही प्लॅटफॉर्मवर असू द्या, आपली मेहनत करणं थांबवू नका, हार मानू नका. तर पहा, मी सुद्धा हार मानली होती, की काय यार, व्हिडिओ रील बनवते, रोज बनवते, पण माझी अर्निंग होत नाही आहे, माझं सेटअप येत नाही आहे. पण आज पहा, कालच मी हा विचार केला होता, किती दिवसापासून, कालच खूप विचार केला, की म्हटलं किती दिवसापासून मी एवढे रील बनवून राहिली, म्हटलं सगळ्यांना फेसबुकवर अर्निंग होऊन राहिली आणि माझी का नाही होत असं, आणि मला का सेटअप नाही मिळत. पण पहा, मिळालं ना. जे माझ्या मनामध्ये जिद्द होती, खूप साऱ्यांनी मला बोलले, टॉर्चर केलं. तर म्हणे नाचतच राहा आणि कार्टून व्हिडिओवर ध्यान नाही देत, असं नाही तसं नाही, मला सगळ्यांनी बोलले. मला थोडंफार दुःख झालं होतं, पण मी हार मानली नाही. म्हटलं बोलू द्या. पण मी चुप राहिली, कारण जे बोलते ते बोलू द्यायचं. आपलं काम जे करायचं आहे तेच करायचं. तर मी कोणाचंच ऐकलंच नाही मी. मला रील बनवायची, तर मला आवड होती, मी केली. आणि पहा, आता काय झालं, आता आलं ना मला अर्निंगचं सेटअप. तर पहा, आता माझी फेसबुकची अर्निंग चालू होणार आहे. आणि बघा, आता मी ते तुम्हाला सेटअप करून दाखवते. सेटअपनं मी सगळं सेटअप केलं आहे. सेटअप म्हणून बटन आली होती, ते काही दिसणार नाही. तर मी फॉर्म काय काय भरला ते मी सर्व तुम्हाला सांगणार आहे. जे आपलं ओरिजिनल नाव आहे, ते काय काय आहे ते मी सगळं डिटेल्स सांगते. तर चला. आणि कोणाकोणाचं फेसबुकवर चॅनल आहे, फेसबुकवर म्हणजे रील व्हिडिओ आहे, तर ते मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि बरं, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा. आणि चला, आता मी पहिले पटापट स्वयंपाक करते आणि मग नंतर मी ते इन्फॉर्मेशन तुम्हाला कसं भरायचं, काय भरायचं, मी ते सगळं सांगते. कारण मिस्टेक टॅक्स इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांची गलती होते. तर पहा, माझी काहीच नाही आहे इश्यू, माझं पुरं करेक्ट झालं आहे, सगळं बरोबर झालं बघा. आणि मी खरं सांगते, माझ्या पाठीशी भगवंत आहे, देव आहे, बुद्ध आहे मला सपोर्ट करायला. खरं, ज्यांचे विचार चांगले ना, त्यांचं कधी बुरं होत नाही. तर पहा, आज मला मेहनतीचं फळ मिळालं. आता पेमेंट येईल तेव्हाच मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे, की फेसबुकची पहिली पेमेंट येईल तेव्हा. तर चला, कंटिन्यू राहा व्हिडिओ. तर आता मी सांगते. तर फेसबुकचं मला सेटअप आलं आहे. तर मी सेटअप केलं. सेटअपचं मी म्हणजे करताना दाखवलं नाही तुम्हाला, कारण ती टॅक्स इन्फॉर्मेशन मी अगोदरच भरली होती. म्हणजे मॉनिटाईज सेटअप याच्या अगोदरच भरले होते मी. तर त्यामुळे सेटअप केल्याबरोबर ते आपल्याप होऊन गेलं. आणि बघा, फेसबुकमध्ये ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते म्हणजे कसं, हे बघा, तुम्हाला प्रूफ दाखवते. हे बघा, मॉनिटायझेशन, हे बघा, $0 दाखवून राहिलं, कारण आताच मी हे सेटअप केलं, म्हणून हे अर्निंग 0 दाखवत आहे. तर मग नंतर बघा ते, म्हणजे जसे व्हिडिओ म्हणजे 1-2 महिन्याच्या, म्हणजे 15-20 दिवसानं त्याच्यावर डॉलर दाखवणार आहे. तर पहा, याच्यामध्ये कसं, सेटअप तर सगळ्यांनाच येते, पण टॅक्स इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही सही भरा. आणि खास म्हणजे पॅन कार्ड, आणि जे प्रोफाईलचं नाव आहे, जरुरी नाही प्रोफाईलचं नाव तुम्ही काही ठेवू शकता. तर आणि जे मेन टॅक्स इन्फॉर्मेशन भराल, तर त्याच्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्डचं नाव,
एकच आलं पाहिजे आणि जे बी तुम्ही इन्फॉर्मेशन भराल ते सहीच भरायचे. पॅन कार्डवरचा नंबर बी बरोबर लिहायचा, जो आपला ॲड्रेस आहे आणि टीन म्हटलं आहे तर ते म्हणजे पॅन कार्ड आहे, तर तिथे सुद्धा पॅन कार्डचा नंबर लागतो. तर जिथे तुम्हाला दाखवतेच, मी प्रूफच दाखवते. तर कुठे ते सेटिंगमध्ये जाते आणि अपडेट आले असेल तुमच्या, अगर नावामध्ये काही गडबड झाली असेल ना, तर तुम्ही सेटिंगमध्ये जा आणि सेटिंगमधून एक मिनिट, कुठे गेलं सेटिंग, हे बघा सेटिंग, आणि सेटिंगमधून गेल्याच्या नंतर मग जायचं पेआउटमध्ये. पेआउट कुठे गेलं, तर हे बघा पेआउट आहे, दिसते ॲड पेमेंटमध्ये खाली दिला आहे पेआउट. तर त्या पेआउटवर तुम्ही क्लिक करा आणि क्लिक केल्याच्या नंतर आणि इथे दिलेलं आहे टॅक्स इन्फॉर्मेशन, तर त्याच्यावर क्लिक करा. तर हे बघा मी सेटअप केलं आहे म्हणून हे असं दाखवत आहे. तर इथे सेटिंगमध्ये जा, जे वरतं आयकॉन दाखवलं आहे त्याच्यावर, आणि तिथून तुम्ही जे बी अपडेट हां, आणि पेआउट अकाउंट इन्फॉर्मेशन कम्युनिटीमध्ये आणि कंट्रीमध्ये इंडिया सिलेक्ट करा आणि बिझनेस टाईपमध्ये इंडिव्हिज्युअल करा आणि बिझनेस फोन नंबर जो बी तुमचा बँकला लिंक आहे तोच नंबर तुम्ही इथे द्या, आणि ईमेल जे बी तुमचा ईमेल असेल तो ईमेल द्या, आणि टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर TN म्हणजे हे पॅन कार्ड आहे तर पॅन कार्डचा नंबर द्या इथे, आणि VAT GST रजिस्ट्रेशन नंबर इथे काही नाही भरलं तरी चालेल. आणि जो ओनर आहे तर ओनर म्हणजे आपण, तर जे ओनरचं आपल्या आधार कार्डमध्ये आपल्या पॅन कार्डमध्ये आहे तेच द्यायचं. आणि बघा हे मी दाखवू नाही शकत कारण हे माझं पर्सनल आहे, पूर्ण सगळं ॲड्रेस दिसत आहे त्यामुळे मी दाखवत नाही, पण तुम्हाला मी कसं भरायचं हे सांगितलं आहे. अपडेटमधून जा, तर अपडेटमध्ये तुम्हाला सगळं दिसून जाईल. आणि कंट्री बिझनेस कंट्री इंडियाच ठेवायचा, बिझनेस टाईप इंडिव्हिज्युअलच ठेवायचा आहे, आणि बिझनेस फोन नंबर एकच हां, आणि ईमेल जो काही असेल तुमचा ते. आणि खरी गडबड तुमची कुठे होते, टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर TIN इथं तुम्ही इथे भरतच नाही, तर इथे जरुरी आहे. तर हे आहे पॅन कार्डचा नंबर, तर इथे तुम्ही पॅन कार्ड भरा, तर तुमची पूर्ण जे काही इन्फॉर्मेशन आहे ते सही होईल आणि तुमच्या अर्निंग म्हणजे बँक अकाउंटमध्ये अर्निंग स्टॉप होणार नाही, बरोबर आपल्या बँकमध्ये पैसे येऊन जाईल, अडकणार नाही. तर त्यामुळे तुम्ही इन्फॉर्मेशन नक्की भरा आणि बरोबर, आणि टाईम लागला तर चालेल पण बरोबर व्यवस्थित भरा. तर मी तर आज खरंच खुश आहे, आणि किती, आणि अजून मी काही सांगणार आहे तर ते जाऊ द्या. आता इथे मी व्हिडिओ स्टॉप करते कारण माझा वेळ झालेला आहे, तर मी चालली आता जॉबवर. आणि बघा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा.